आहात तुम्ही? आम्ही काय करू शकत नाही? नाही, काही नाही करू शकत तुम्ही. मॅडम, संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मला माझ्याच घरी येण्यापासून अडवलं. दुर्गेश्वरी मॅडमनी मला ढकललं, बाबांना ढकललं, त्यांच्यावर हात उगारला. हे सगळं तुम्ही करू शकलात कारण त्या दिवशी अधिपती घरी नव्हते. त्यांना माहित नव्हतं यातलं काही, पण आता खूप झालं. मी खूप सहन केले, मी आता नाही सहन करणार. मी दाखवून देईन तुम्हाला या मंगळसूत्राची ताकद. मागापासून लय बोलताय मंगळसूत्र मंगळसूत्र. आता आम्हाला पण बघायचंय तुम्ही काय करता ते. हा, कशा घरात येताय? आम्ही चॅलेंज देतो तुम्हाला. तुम्ही आता जे काय बोललात ते जर का तुम्ही करून दाखविलं तर आम्ही मान्य करू. का शिक्षण मोठं, का शिक्षण मोठं, डोसक नाही, डोसक नाही, डोसक नाही. आम्ही आमची सगळी म्हणणी मागं घेऊ. बोला, हाय का तुम्ही तयार? चॅलेंज देतो आम्ही तुम्हाला. पण माझं असं म्हणणंच नाहीये मॅडम. म्हणजे डोकं महत्वाचं आहेच, मलाही मान्य आहे, पण त्याला शिक्षणाची जोड हवी, एवढंच माझं म्हणणं आहे. काय झालं? घाबरला काय तुम्ही? हा, म्हणून आता स्पष्टीकरण देऊ लागलाय तुम्ही? हा, स्पष्टीकरण वगैरे देत नाहीये मी मॅडम. मला जे वाटतं ते मी सांगितलं. डोकं महत्वाचं आहेच, पण त्याला शिक्षणाची जोड असणं गरजेचं आहे. आम्हाला नाही वाटत असं. हरवून दाखवा आम्हाला. तुमच्या अकलानं दाखवून द्या की आमचं म्हणणं चुकीचं आहे, तुमचं बरोबर आहे. बघू तरी काय दिवे लावताय ते. मोठं तोंड करून बोलला ना तुम्ही, मग आता दाखवा की करून. मागं हटू नका, आम्हाला पण बघायचंय. हे जे काही तुम्ही बोलला ते किती दिवसात करून दाखवताय ते. जर का तुम्ही जे बोलला ते करून दाखवलं तर शब्द देतो तुम्हाला, गुडघ्यावर येऊ आणि मान्य करू की अकलेला शिक्षणाची जोड हवी. बोला, हाय का तयार? हो, आहे मी तयार. पुढच्या 2 महिन्यांच्या आत माझ्या नवऱ्याच्या घरी परत माना. थांबा थांबा थांबा. आम्हाला वचन द्या की तुम्ही जे काय बोललात ते जर का करून दाखवलं नाहीत तर परत कधी अधिपतींना तुमचं थोवाड दाखवणार नाही. या जन्मात काय, पुढच्या कुठल्याही जन्मात अधिपतींच्या राशीला येणार नाही. सत्य हे आहे की अधिपतींना तुमच्या बरोबर राहायचंच नाही. त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे. डिवोर्सची नोटीस आहे? तुम्ही काहीतरी खोटं बोलू नका. हो मॅडम, मी कशाला खोटं बोलीन? क्लायंटने जे मला सांगितलं तेच मी सांगतोय. कोणी सांगितली? माझे क्लायंट अधिपती आहेत, त्यांनी सांगितलं मला. सुचिता मॅडम, भारी आहे तुमची ठुशी. मस्त नाजूक डिझाईन केले तुम्ही. नवऱ्याने केली आहे माझ्या. हा, नवऱ्याकडून गिफ्ट आहे की काय? हो मग, गुढीपाडव्याचं सोनं गिफ्ट दिलंय त्यांनी मला. वा, भारी आहे. अक्षरा, बघितलंस का मॅडमची नवीन ठुशी? नवऱ्याने गिफ्ट दिलंय त्यांना. अक्षरा, काय? अगं कुठे हरवलेस? नाही, काही नाही. बघितलंस का मॅडमचा नवा दागिना? नवऱ्याने गिफ्ट दिलंय त्यांना. अरे वा, छान आहे. थँक्यू. हॅलो. हो, हां बोला ना. हो, फ्री झाले की मी तुम्हाला सांगते. हो, भेटू मग आपण. हो, ठीक आहे. काय मग मोहिते मॅडम, तुमचे सर काय म्हणतायत? आज त्यांनी सुट्टी घेतली आणि आम्ही आज दोघांनी ठरवले रंकाळ्याला जायचं. तुला सांगू, जेव्हा माझं पहिल्यांदा लग्न ठरलं ना, तेव्हा मी त्यांना रंकाळ्याला भेटले होते. तेव्हा आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप खाल्लं पण आणि खूप फिरलो.
तेव्हापासून मला रंकाळा फारच आवडायला लागलाय. तुला सांगू, जेव्हा आम्हाला आमचा आमचा वेळ हवा असेल ना, तेव्हा आम्ही शांतपणे गप्पा मारायला रंकाळ्यावर जातो. खूप छान वाटतं. तुमचं पण गुढीपाडवा स्पेशल आहे की आज? हो ना. आज पाडवा आहे ना. अरे नाद खुळा गमगमाट आला पाक रूम पर्यंत आपल्या त्या वासावर आलोय भुंगेवानी. आज जरा वेगळा विषय आहे का जरा? वेगळं म्हणजे? पोळ्या हो जरा वेगळ्या दिसतात. म्हणजे चांगल्या वेगळ्या की वाईट वेगळ्या? चांगलंच वेगळं. वाईट काय करताय काय तुम्ही? अहो ह्या पोळ्या जरा या गुळाच्या आहेत आणि या साखरेच्या पुरणपोळ्यात. हा आई साहेबांनी साखरेच्या आवडतात ना. हा बरोबर. मला आजींनी सांगितलं होतं की आपल्याकडे दोन्ही पुरणपोळ्या करतात म्हणून. मग कशाला वेगवेगळ्या करत बसला? साखरेच्याच करायच्या सगळ्यांसाठी. आई साहेबांनी आवडतात तशा. तसं नाही हो, तुम्हाला आणि बाबांना आवडतात ना गुळाच्या, म्हणून केलं. बाहेर बसा म्हटलं ना. तुम्हाला एक घास भरवतोय. मला नकोय, बाहेर जाऊन बसा, मी आणते. मग चला एकत्र खाऊया चला. अहो असं काय, तुम्ही जा ना, मी गरमागरम आणते. काय करताय? काय करताय? अहो, दमला केवढं घाम केवढा आला बघा. 2-2 वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या करत बसलाय आणि तुमच्या आधी आम्ही खायचोय. तसलं काय नाही. चला 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 की जाऊया दोघं. बरं चला, बाहेर जाऊन बसा, मी आणते तुम्हाला. हो मी काय मदत करू का? थांब. बाहेर. अहो, बसलं ना, बघा बघू. ते काय म्हणतात हो? अरे संसार संसार पुढे काय? जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाग. पुरणपोळी. हुशार विद्यार्थी. बस चला.